मग हे होत असताना मागं एकाने काच फोडली, मग पुढे दगड टाकला, ते लोखंडी असा काहीतरी होतं, तो रॉड मारला, दगड मारला. आता इथे मला 100% जाणवलं की आता निखिल वागळे सरांची हे हत्या केल्याशिवाय सोडणार नाही. आणि तिथे आपण एक इन्सिडेंट झाला की कसं एकदम स्तब्ध होऊन जातो की आता काय करायचं, आता पुढे काय करायचं, आपलं वाचवायचं तर आहे, पण हल्ला एवढा जोरात होता की पुढचे 8 दिवस तो माझ्या कानात ते आवाज येत होते. म्हणजे भाजपचे काही पदाधिकारी आहेत, ते माझ्या खूप जवळचे मित्रही आहेत. जेव्हा ही घटना घडली, घटनेनंतर मलाही फोन आले, मला भेटणं पण झालं की बंटी आता आमच्या डोक्यात असं काही हे नव्हतं की सगळं करावं, पण काही पार्टीचे आदेश असतात किंवा काही गोष्टी असतात तेव्हा आम्हाला फॉलो करावं लागतं. विकास माने, MS12 न्यूज मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. वेगळा विषय, वेगळ्या विषयावर वेगळी चर्चा. नुकतीच भारताची जी जगात सगळ्यात मोठी लोकशाही आहे त्या लोकशाहीचा उत्सव म्हणजे भारतातल्या लोकसभेच्या निवडणुका याची नुकतीच आचारसंहिता लागू झाली आणि सगळे पक्ष आपापल्या परीने आपल्या ताकदीने या लोकसभेच्या निवडणुकीसाठी तयार झालेले आहेत. आपण मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस असं बघितलेलं होतं, राज ठाकरे यांनी एक स्वतःची अशी एक वेगळी लाव रे तो व्हिडिओ अशा एका माध्यमातून जनतेला हाक घातली होती निवडणुकीत विचार करण्यासाठी. पण यंदा राज ठाकरेंनी अजूनही कुठलाही स्टँड घेतलेला नाही. पण तशाच अंगानं किंवा तशाच एका वेगळ्या विचारानं म्हणून एक अख्ख्या महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या ठिकाणी एक नवीन सभा आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळत आहेत. त्या सभांचं नाव आहे निर्भय बनू. त्या आंदोलनाचं नाव म्हणूयात किंवा त्या सभांचं नाव म्हणूयात निर्भय बनू. या निर्भय बनूच्या सभांना प्रचंड लोकांकडनं सहानुभूती मिळते आहे, लोकांकडनं त्यांना रिस्पॉन्स मिळत आहे. ही निर्भय बनूची चळवळ चालू कशी झाली, सध्या महाराष्ट्रात त्याला प्रतिसाद कसा मिळतो आहे आणि या निर्भय बनू या चळवळीचं मेन स्वरूप काय. खरं तर या निर्भय बनू या चळवळीमध्ये जे सगळीकडे सभा घेत आहेत ते विश्वंभर चौधरी, ॲडव्होकेट आसिम सरोदे हे सामाजिक उपक्रमांसाठी आधी सर्वश्रुत होते, पण आता त्यांनी स्वतःला राजकीय व्यासपीठावर निर्भय बनूच्या सभा ते घेत आहेत. आणि या निर्भय बनूच्या या सगळ्या सभांमध्ये त्यांच्या बरोबर अगदी खांद्याला खांदा लावून लढणारे निर्भय बनूचे सैनिक ॲडव्होकेट बाळकृष्ण निढाळकर आपल्यासोबत आहेत. त्यांचा खरा परिचय सगळ्या महाराष्ट्राला त्या दिवशी झाला ज्या दिवशी पत्रकार निखिल वागळे यांना पुण्यामध्ये प्रचंड विरोध झाला. पुण्यातली निर्भय बनूची सभेला पत्रकार निखिल वागळे हे ज्या गाडीतनं जात होते त्या गाडीवर दगडफेक झाली. पुण्यातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना त्या सभेपासून अडवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण ही गाडी यशस्वीरित्या त्या निर्भय बनूच्या त्या सभेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ज्या खांद्यावर होती ते होते ॲडव्होकेट बाळकृष्ण निढाळकर. नमस्कार. नमस्ते. आता तुम्ही खरं तर टीव्ही चॅनलवर आणि सगळ्या ह्याच्यावर सगळ्या लोकांना परिचित झालेला आहातच. खरं तर त्या दिवशीची परिस्थिती हे सांगा, नंतर आपण त्या गोष्टीकडे वळू की त्या दिवशी परिस्थिती कशी निर्माण झाली आणि त्याच्यातून तुम्ही या निर्भय बनूपर्यंत गाडी कशी पोहोचवली. याच्यानंतर मी तुम्हाला हा प्रश्न विचारेन की निर्भय बनू चळवळ कशी चालू झाली. पहिलं तर सुरुवात अशी होईल की वकिली व्यवसाय करता जेव्हा मी ॲडव्होकेट आसिम सरोदे यांच्याबरोबर जॉईन झालो, त्यावेळी असा एक कन्सेप्ट होता की सोशो लिगल लॉयरिंग हा एक कन्सेप्ट डोक्यात ठेवून थोडंसं समाजामध्ये आपल्याला कसं चांगल्या पद्धतीने काम करता येईल, बरोबर, आणि समाजाला शेवटच्या घटकापर्यंत कसं पोहोचता येईल आणि त्याला कसा न्याय देता येईल हे एक मनात ठेवून त्यानुसार कार्य करायचं असं डोक्यात ठरवलं. मग आसिम सरोदे सरांचं जेव्हा मी ऑफिस जॉईन केलं तेव्हा मला महाराष्ट्रातल्या खूप वेगवेगळ्या भागातनं बऱ्याचशा केसेस हँडल करायला मिळाल्या. मग त्या हरित लवादाच्या असतील किंवा त्या दिव्यांग लोकांच्या असतील, त्या सेक्स वर्कर त्या लोकांच्या असतील किंवा तृतीयपंथी लोकांच्या असतील. मग हे काम करता करता एक भावना तयार होते की ह्या समाजामध्ये जे चाललंय ते आपण आपला एक खारीचा वाटा असावा अशा उद्देशाने मी कार्य करत गेलो.
आणि कार्य करत असताना जसं सांगितलं मी, असीम सरोदे सर आहेत, त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी डॉक्टर विश्वंभर चौधरी यांचा सहवास लाभला. आणि ही मंडळी कोणत्या उद्देशाने समाजात वावरतात, काम करतात, ह्याची एक कल माझ्या लक्षात आली. मग हळूहळू लोकशाही असेल किंवा ह्युमन राईट्स असेल ह्याच्यावरती माझं जास्त फोकस गेला ह्या दोघांच्या माध्यमातून. आणि मग निर्भय बनवचं ह्यांनी जी सुरुवात केली, ती सुरुवात करत असताना मी सुरुवातीच्या टप्प्याला पहिल्यापासून होतो. आणि मी पुण्यातला प्रामुख्याने उल्लेख करेल की बाबा, पुण्यामध्ये जेव्हा निर्भय बनव सभा घ्यायचं ठरलं, तेव्हा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सर हे येणार होते. आणि सभेमध्ये काय बोलायचं हे कोणीही तिघा लोकांनी, म्हणजे ॲडव्होकेट असीम सरोदे असतील, विश्वंभर चौधरी असतील किंवा निखिल वागळे सर असतील, असा कोणताही प्रोटोकॉल न ठेवता आपल्याला लोकशाहीच्या बाजूने उभं राहायचं आहे आणि लोकांपर्यंत लोकशाही पोचवायची आहे किंवा संविधान आपल्याला लोकांपर्यंत कसं पोचवता येईल, या उद्देशाने हा कार्यक्रम घ्यायचा योजला होता. आता हा कार्यक्रम घेत असताना काही आमचे संयोजक आहेत, त्यांनी परमिशन घेतल्या, कार्यक्रमाचं ठिकाण ठरलं गेलं. आणि अचानक एकदम एक भाजपच्या पुणे शहर अध्यक्षांचं एक ट्विट आलं की आम्ही ही 4 टाळकी घेऊन जी निर्भय बनवून सभा करतायत ती आम्ही उधळून लावू. तर हे उधळून लावू म्हणजे हा प्रत्यक्ष सर्वांसमोर दिलेली धमकी असं आम्ही समजतो. आणि मग ह्या उद्देशाने आम्ही कोणालाही कॉन्टॅक्ट केला नाही, पोलिसांना किंवा काय. आम्ही सभेची रीतसर परवानगी घेतली. सकाळी आम्ही निखिल सर असतील किंवा असीम सर असतील आणि विश्वंभर चौधरी, आम्ही सकाळी भेटलो. आम्ही भेटल्यानंतर कामाचं स्वरूप बघितलं की कसं चाललं आहे. महाराष्ट्रातनं पण लोक येत होती, कॉन्टॅक्ट करत होती. आणि हे करत असताना साधारण दुपारच्या सुमारास आम्ही जेव्हा एकत्र बसलो असीम सरोदे सरांच्या घरी, तेव्हा डेक्कन पोलीस चौकीचे वरिष्ठ जे पोलीस आहेत ते आले. ते आल्यानंतर त्यांनी सांगितलं की साहेब, तुमची जी सभा आहे त्या सभेसंदर्भात बोलण्यासाठी आमचे अजून वरिष्ठ लोक येणार आहेत. मग तिथे PI असतील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किंवा ACP असतील, ही लोक एक लोक यायला लागले. आता जेव्हा दुपार साधारण 2:30-3 दरम्यान ती लोक आली. आता जनरली आपण विचार काय करतो की बाबा, सभेला म्हणजे निर्भय बनव सभा ही जेव्हा आम्ही घेतो तेव्हा पोलीस आधीच आम्हाला एक नोटीस देतात की ह्या नोटीस अशी असते की तुम्ही आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही कोणतेही आक्षेपार्ह विधान करायचं नाही किंवा भडकाऊ भाषण करायचं नाही, जे आम्ही कधीच किंवा सर असतील हे कधीच करत नाहीत. पण ते एक जनरल एक प्रॅक्टिस होती असं आम्हाला वाटलं. आणि त्यांनी ती नोटीसही दिली. आणि नोटीस दिल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की सर, थोडं थांबावं लागेल तुम्हाला, कारण की हे सगळं बोलता बोलता 4:30-5 वाजले, थांबावं लागेल. मग निखिल सरांनी प्रश्न केला की का थांबावं लागेल, त्याचं कारण आम्हाला सांगा. मग त्यांनी सांगितलं की त्या जागेच्या ठिकाणी काही भाजपचे पदाधिकारी आहेत, ते तिथे आंदोलन करतायत. तर ते आंदोलन शांत जेव्हा होईल तेव्हा आम्ही तुम्हाला सोडू इथून. बरोबर. मग सर्वांनी ते मान्य केलं की ठीक आहे, आपण थांबूया तिथे. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 1.5 तास झाला, कोणी हलत नव्हता. मग थोडंसं डाऊट असा येऊ लागला की बाबा, ह्यांना नक्की आम्हाला तिथपर्यंत न्यायचंय का नाही न्यायचं. मग पुन्हा असीम सरोदे सरांनी सांगितलं की सर, काही जर असेल तर तुम्ही आम्हाला लेखी द्या, आम्हाला इथे थांबवायचं आहे का, आम्हाला तसं डिटेन करायचंय का, तसंही लेखी द्या. पण त्यांनी सांगितलं आम्ही असं लेखी देऊ नाही शकत, परंतु आम्ही तिथला जो परिसर आहे तो थोडा शांत करायचा प्रयत्न करतोय. आता हे करत असताना जसं जसं सभेचा जो वेळ होता ती जवळ येत होती. आणि मग त्यानंतर असं झालं की त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर ऑनलाईन शक्य असेल तर तुम्ही ऑनलाईन करा. सडनली तुम्ही 3-4 तास थांबवताय, आपल्या गप्पा वेगवेगळ्या होत आहेत की बाबा महाराष्ट्रात काय चाललंय, बाबा गुंडगिरी कशी आलेली आहे. आणि ह्या सर्व याच्यात एकदम तुम्ही सांगताय की तुम्हाला ऑनलाईन घेता येईल का, तर हा आमच्या सर्वांसाठी एक धक्का होता. त्यानंतर निखिल सरांनी सांगितलं की मी ऑनलाईन सभा घेणार नाही, तुम्ही मला परमिशन जायची देत असेल तर ठीक आहे, नाहीतर मी इथून जातो आणि तुमच्या CPंना भेटतो, मी तिथे सभा घेईन. असं जेव्हा ते बोलले तेव्हा थोडस पोलिसांनी ते काही गोष्टी मनावरती घेतल्या आणि सांगितलं की साहेब, तुम्ही अर्धा तास थांबा, आम्ही भाजपचे काही पदाधिकारी आहेत ते गल्लीबोळात लपलेले आहेत,
तर त्यांना आम्ही डिटेन करतो, त्यांना आम्ही उचलतोय आणि मग तुम्ही जाऊ शकता. ह्याला पुन्हा अर्धा पाऊण तास त्यांनी घालवला. शेवटी नाही हो करता करता आम्ही खाली पार्किंगमध्ये आलो. जेव्हा आम्ही सर्वजण पार्किंगमध्ये आलो, म्हणजे निखिल वागळे सर, मी, विश्वंभर चौधरी सर, पुन्हा ऍडव्होकेट असीम सरोदे सर, माझी सहकारी आहे श्रेया आवले, ती पण आली, आणि माझा मित्र आहे वैभव कोठुळे, त्याला मी माझी गाडी दिली होती की बाबा तू गाडी चालव म्हणून, कारण की मला पुढच्या गाडीत थांबून मला पुढे मार्ग दाखवता येईल. बरोबर. तर हे करत असताना खाली आल्यावरती आम्हाला जवळजवळ 30-40 पोलीस होते जे वर्दीमध्ये नव्हते. मग थोडंसं आम्हाला अजून डाऊट आला की इथे यांना आम्हाला जाऊन द्यायचं नाहीये. पण आता ते तुम्ही डिटेन कसे केले की हे लोक जे वर्दीमध्ये नाहीत हे पोलीस आहेत, हे कशावर लक्षात आलं? आम्ही जेव्हा खाली गेलो आणि त्यांना विचारलं की बाबा हे कोण आहेत, तेव्हा वरिष्ठ जे आहेत ते त्यांनी सांगितलं की हे क्राईम ब्रांचचे लोक आहेत. तर हे त्या ड्रेसमध्ये नसतात आणि त्यांच्या हातात एक काठ्या वगैरे होत्या आणि बाहेर गाडी थांबली होती. त्यामुळे आम्ही आता सामान्य नागरिक म्हणून आपण नेहमी पोलिसांवरती विश्वास ठेवतोच. बरोबर. मग ते झाल्यावरती त्यांनी असं केलं की चला आता इथून आपण पुढे जाऊयात. तरीही शेवटच्या क्षणापर्यंत पोलीस सांगत होते की तुम्ही जायचं नाही. अच्छा. मग शेवटी निखिल सर वैतागून गाडीमध्ये बसले, म्हणले बंटी गाडी घेतो. आता मी गाडी घ्यायची झालं तर पुढे अजून एक गाडी होती. मग असीम सर म्हणले की नाही, तू वैभवला गाडी घेऊ दे, तू पुढच्या गाडीमध्ये थांब. मग आम्ही माझ्या गाडीमध्ये वैभव होता, जो ड्रायव्हिंग सीटला बसला होता, शेजारी श्रेया होती, मागे विश्वंभर सर, असीम सर आणि निखिल सर असे लोक बसले. आता असे बसल्यावरती माझा एक प्रामुख्याने भूमिका काय होती की पुढे जाऊन त्यांना रोड दाखवणं, कारण की तुम्ही पुण्यातलं जर पीक टाइमला ट्रॅफिक बघितलं तर खूप आहे. बरोबर. जर रस्ता बदलायचा असेल तर कसं डिसिजन घ्यायचं, असं हे सगळं आमचं आधी थोडंसं बोलणं झालं होतं. हे होत असताना मग पुढे गाडी मी घेतली. माझ्या मागे ह्यांची गाडी होती, विश्वंभर सरांची, असीम सरोदे आणि निखिल वागळे सरांची, आणि त्याच्या मागे पोलिसांची गाडी होती. ती मला असं वाटतं सुमो टाईप अशी काहीतरी गाडी होती. आम्ही तिथून कमलाजीव पार्कच्या राईट टर्न घेतला. राईट टर्न घेतल्यावरती साधारण एक 200-300 मीटरवरती आम्हाला लेफ्ट साईडला भाजपचे, कोथरूडचे सर्व पदाधिकारी उभे दिसले. आता बऱ्यापैकी काही माझ्या परिचयाचेही होते. तर तिथे दिसल्यावरती त्यांनी डायरेक्ट अंडी फेकली, मग बाटल्या फेकल्या आणि काही दगड होती. आता हे जेव्हा कळलं त्यावेळी मी फोन केला आणि सांगितलं वैभवला की गाडी तू स्पीडमध्ये माझ्या मागे घे. आता वैभवने गाडी स्पीडमध्ये घेतली. आम्ही पुढे आलो डेक्कन पोलीस चौकीच्या इथे, म्हणजे तो साधारण राजहंस तो चौक आहे तिथे पल्लवी हॉटेलचा. तिथे आल्यावरती पुढे काही भाजपचे पदाधिकारी होते. म्हणजे हा दुसरा हल्ला म्हणूयात आपण. एक जण बोनेटवरती चढला, त्यांनी ते गाडीचं उपकरण काहीतरी होत होतं ते तोडलं आणि बाजूला जे होते त्यांनी काही शाई फेकली. पुन्हा तिथे मग अंडी फेकली गेली आणि हे करत असताना मागचे पोलीस त्यावेळी होते. पोलिसांनी मग त्यांना हटकलं. हटकल्यावरती सगळे पुढे येऊन बसले. आता गाडीच्या पुढे येऊन बसले. गाडीच्या पुढे येऊन बसले होते. गाडी चालकाला गाडी चालवता येत नव्हती. मग तिथे जे सिनियर होते गायकवाड साहेब, त्यांना सांगितलं की साहेब यांच्याकडे दगड आहेत, यांच्याकडे अंडी आहेत, तुम्ही यांच्याकडे काठ्या आहेत, ह्यांना तुम्ही थांबवा, तर यांना डिटेन करा, काहीतरी करा. त्या कमी स्पॅन मध्ये मी त्यांना बोललो. त्यांनी फक्त मला होकार दिला, हो का हो का असं केलं आणि जे भूमिका जी बजावायला पाहिजे होती ती तितकी बजावली नाही असं मला वाटतं. आणि मग पुढे गेल्यावरती ह्यांनी गाडी अडवली. प्रचंड ट्रॅफिक होतं. पूर्ण तो टायमिंग 7-7:30चा मला वाटतं असेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मग असं झालं की आता गाडी करायचं काय, आता गाडी फसली. आणि त्यावेळी मला असं वाटलं की आपण जे करतोय ती भूमिका जी घेतोय ती लोकांना पटत नाहीये का. मनात असंख्य विचार होते की नक्की काय करायचं. आणि तिथे वाचवायला जायचं, ही इकडे सगळे आरडाओरडा करत होते, ट्रॅफिक होतं, जी लोक जात होती ती फक्त विचारत होती काय चाललंय. आता ट्रॅफिकची समस्या जी होती ती त्यावेळी मला खूप मोठी अनुभवायला आली. तिथून मग रिव्हर्स घेतला, म्हणजे पोलिसांनी पुढे त्यांना उचलून बाजूला केलं. वैभव जो होता त्यांनी गाडी रिव्हर्स घेतली आणि ती गाडी डायरेक्ट आबासाहेब गरवारे कॉलेज आहे त्या दिशेने गेली. त्या दिशेने गेल्यावरती तिथेही स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये तिथे हल्ला झाला. हल्ला म्हणजे थोडंसं दगडफेक किंवा असं झालं. तरी जो चालक होता त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ती गाडी बाहेर काढली. आता पुढे गेल्यावरती असं कळलं होतं की पुढे जो चौक आहे गांजवे चौक, त्या गांजवे चौकातही काही मुले थांबले असतील, कारण की 2 चौकाचा जर अंदाज घेतला तर
पदाधिकारी कोथरूडचे इथे होते, पुढे डेक्कनचे पदाधिकारी होते. म्हणजे प्रत्येक चौकामध्ये तुम्ही जाणारे हा रस्ता त्यांना आधीपासून माहित होता, कुठून कुठून जाणार होतं त्याचा. त्या इतके असंख्य प्रश्न आहेत की ते गाडीमध्ये त्याच आहेत का हे कसं आहे कळलं. गाड्या दोन होत्या, एक पुढे होती एक मागे होती. हल्ला होता तो मागच्याच गाडीमध्ये होता, मग तो आमच्या गाडीवरती का नाही झाला. दुसरी गोष्ट की पुढे गेल्यावरती त्या चौकामध्ये लोक होती किंवा तो रोड तोच आहे हे त्यांना कसं कळलं हे खूप शंकास्पद आहे. आणि मग पुढे गेल्यावरती मला ह्या दोन रूट कळलं की त्यांना रूट माहिती आहे किंवा त्यांनी त्या रूटला लोक थांबवलेली आहेत. आम्ही जेव्हा घरातनं निघालो तेव्हा पोलिसांनी सांगितलं की आता कार्यकर्ते कोणी नाहीये, वातावरण शांत झालेलं आहे, 2-4 आहेत ते आम्ही गल्ली पावत पकडतोय. अशाचा विश्वासाने पोलिसांना जर सांगत असतील तर आपण पोलिसांवरती आताही विश्वास ठेवलाच पाहिजे. पण ते उलट झालं. ते होत असताना गांधवी चौकात पदाधिकारी असतील असं कळलं. मग तिथून वैकुंठ स्मशानभूमीमध्ये वैभवने खूप चांगल्या पद्धतीने गाडी काढली आणि मग ती गाडी काढल्यानंतर अखेर आम्ही अडकलो तो पोलीस चौकी आहे ती मला वाटतंय सेनादत्त पोलीस चौकी आहे. तिथे असं अडकलो की समोरनं मुंबईची गाडी होती आणि आमची गाडी ओव्हरटेक करायला गेली, गाडी थांबली. आता गाडी थांबल्यानंतर भाजपचे पदाधिकारी ते मागणं हल्ला करायला येतच होते. अरे बापरे. ते टू व्हीलरती होते हे मलाही दिसलं होतं किंवा मी जाताना पाहिलं होतं की कारण की ते जेव्हा पुढे गेले तेव्हा त्यांची गाडी माझ्या मागे होती. मग तिथे त्या चौकामध्ये जेव्हा गाडी अडकली तेव्हा मी उतरलो. मी पोलिसांना रिक्वेस्ट केली की ट्रॅफिक तुम्ही हटवा, तर पोलिसांनी तेवढा काही रिस्पॉन्स दिला नाही. मग स्वतः उतरलो, मग तिथनं ट्रॅफिक हलवलं. ट्रॅफिक हलवल्यावरती पुढच्या चौकात जो सिग्नल आहे तिथे टर्न घेतला आणि एक पर्वती मधला भाजपचा पदाधिकारी तो डायरेक्ट आडवा झोपला तिथे. वडगाव शिरीमधले पदाधिकारी होते ते आडवे झोपले तिथे. ते करत असताना अशी सिच्युएशन होती की चारही बाजूने आम्ही घेरलो गेलो होतो. आणि आता त्यावेळी मला असं वाटलं की आता लोकशाहीची हत्या म्हणजे इथे काहीच राहिलं नाही. म्हणजे मागच्या चौकामध्ये जो हल्ला झाला तो विचार केला की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती हल्ला झालेला आहे. म्हणजे तुम्ही बोलायचंच नाही काय, तुम्ही जरी काय बोलला तर त्याला कायदेशीर प्रक्रिया आहे. तुम्ही जर उघड जर ट्विट करताय की आम्ही तुमचा स्वभाव उधळून लावू, 4 टाळके आहेत ते काय. पण हे जे सगळं चाललेलं होतं हे अगदी एखाद्या थ्रिलर सिनेमाला जसं आपण एखाद्या पिक्चर मध्ये बघतो की एखाद्या मागे कोयते घेऊन गुंड एखाद्या मागे लागावेत, अगदी तसाच थ्रिलर चालू होता. मी असं सांगेन तुम्हाला की म्हणजे हा मात्र मुळशी पॅटर्न मुळशी पॅटर्न मध्ये काही कोयते बिते घेऊन एक खूप आता माग फार समोर त्याचा आता त्याचा मर्डरच करायचा म्हणजे या हिशोबानेच निघालेले असतात. तसं आपण मूवी मध्ये पाहतो ते मी स्वतः अनुभवलेलं आहे. म्हणजे ह्या गोष्टी अशा की माझ्या राईट साईड आणि लेफ्ट साईडला दगडी येत होती. अरे बापरे. मला कळतच नव्हतं की नक्की आता आपल्याला काय करायचंय. फक्त मला एवढं माहिती होतं की गाडी कशी व्यवस्थित आणि सेफ मध्ये ते कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचवता येईल. तिथे झाल्यानंतर मग काही राष्ट्रवादी ओरिजिनलचे लोक आले, प्रशांतदादा जगताप होते त्यांचे कार्यकर्ते, त्यांनी लगेच लागलीच त्या जे पदाधिकारी होते बीजेपी त्यांना उचललं. मग तो रोड जो आहे तो पूर्ण क्लिअर मला दिसला. परंतु मी त्या गाडीच्या पुढे पळवतो म्हणजे तिथून त्या चौकीपासून मी दांडेकर पुलापर्यंत पळत गेलो. ते पळत जात असताना मला दांडेकर पुलावरती नो एंट्री मध्ये गाडी घालावी लागली कारण की ट्रॅफिक होती. तिथे गाडीवरती पूर्णपणे हल्ला झाला. तो अजितदादा गटाचे काही पदाधिकारी होते, म्हणजे मी त्यांना ओळखतोय, त्यांनी तो हल्ला केला. ते सगळे खरं तर न्यूज चॅनल वाले पण तिथे उभे होते, सगळ्या लोकांच्या त्या टीव्ही मध्ये सगळ्यांना ते दिसले. अगदी ते न्यूज चॅनल वाले माझ्या शेजारी कॅमेरे घेऊन फिरवते. म्हणजे तुम्ही जर आताही व्हिडिओ जर काढले तर त्यामध्ये स्पष्ट सगळे दिसत आहेत. आणि पुण्यातले बरेचसे पदाधिकारी सर्वांना ते माहिती आहे. मग हे होत असताना मागं एकाने काच फोडली, मग पुढे दगड टाकला, ते लोखंडी असा काहीतरी होतं, तो रॉड मारला, दगड मारला. आता इथे मला 100% जाणवलं की आता निखिल वागळे सरांची हे हत्या केल्याशिवाय सोडणार नाही. आणि तिथे आपण एक इन्सिडेंट झाला की कसं एकदम स्तब्ध होऊन जातो की आता काय करायचं, आता पुढे काय करायचं, आपलं वाचवायचं तर आहे. पण हल्ला एवढा जोरात होता की पुढचे 8 दिवस तो माझ्या कानात ते आवाज येत होते. म्हणजे मला असं मानसिक एवढं मी जवळजवळ मला खूप जणांचे फोन आले, मी जवळजवळ 3-4 दिवस फोनही नाही उचलले.
बरोबर. कारण की मी त्या मनस्थितीमध्येच नव्हतो, कारण की हे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं घडलं आणि ते पुण्यासारख्या ठिकाणी घडलं. त्यामुळे मी जेव्हा म्हणजे माझं बालपण पुण्यामध्ये गेलेलं आहे. असं बघितलं आपण कधीच पिक्चर मध्ये आपण बघत असतो, आपल्याला ते असतं की खोटं आहे, प्रत्यक्षात असं होत असतं हे पहिल्यांदाच बघितलं. म्हणजे माझी शाळा कॉलेज ज्या रोडला झालेलं आहे, जिथे मी मित्रांबरोबर मजा केलेली आहे, तिथे गाडीवरती फिरलोय आणि अशा ठिकाणीच जीव घेणं हल्ला होतोय. आता हे होत असताना बरेचसे लोक जे होते ते त्यांना असं वाटत होतं की त्यांना सगळं सांगून केलेलं आहे, म्हणजे प्रत्येक जण प्रत्येकाच्या चौकामध्ये होता. आता हे कर असताना काच जेव्हा फुटली तेव्हा आसिम सरांच्या डोक्याला काच लागली. आसिम सरांनी निखिल सरांना खाली असं घेतलं आणि तुम्ही डोकं खाली घेतलं, कारण की ते काच फुटली होती, त्यामध्ये जर रॉड लागला असता तो ह्या तिघांपैकी कोणाला लागला असता. रॉड कोणी घातला असं ते कळालं का? मी जेव्हा चौकशी केली तेव्हा रॉड नाही, पण जी काच फोडली ती काच मला वाटतं एबी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा एक मुलगा होता, त्यांनी फोडली असं मला काही लोकांनी सांगितलं. मला फोटोही पाठवले त्याचे की असा असा मुलगा आहे आणि त्या तो व्हिडिओ आणि तो मुलगा तो मॅच होत होता. परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना कार्यक्रम होणं हे गरजेचं होतं. आम्ही ज्यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलो तिथे आमचं खूप जोरदार स्वागत. पोलीस होते का? पण मग त्या आता तुम्ही गेटच्या आत गेलात तर तेव्हा आत पोलिसांची गेटवरती पोलीस होते, कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलीस नव्हते, कारण की पोलिसांचं असं म्हणत होतं की आम्ही गेट बशी त्यांना अडवलेलं आहे, त्यामुळे आत कोण येणार. आणि आतमध्ये मला असं वाटतं की मी जेवढं पाहिलं तेवढं काँग्रेसचे पदाधिकारी होते, ओरिजिनल शिवसेनेचे पदाधिकारी होते, ओरिजिनल राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते, आमदार रोहित पवार होते. रोहित पवारांचा फोन आला की आम्ही तुम्हाला घ्यायला येऊ का? तर मी सांगितलं की नाही नको दादा, की आम्ही आमच्या पद्धतीने येऊ, कारण की ते म्हणले की आम्ही तुम्हाला रिसिव्ह करायला घरी घ्यायला. ते होते आमदार रवींद्र धंगेकर होते, परत मोहन जोशी होते, अरविंद शिंदे होते, शिवसेनेचे मला ते शहराध्यक्ष होते, गजानन थरकुटे होते. म्हणजे मला जास्त जणांची नाव माहिती नाहीत. या सगळ्यांना हे आत तुमच्या कार्यक्रमासाठी आत वाट बघत होते, बाहेर हे सगळं वाट बघत होते. बाहेर यांना माहिती होतं. जेव्हा मी फोन केला, जेव्हा मी आमचे संयोजक आहेत त्यांना सांगितलं, तर संयोजकांचं माझं एवढंही बोलणं आलं की आपण जर इथे अनाउन्समेंट केली तर ही इथे डिस्टर्ब सगळं आणि सगळे लोक बाहेर आणि एक वेगळं आणि आपल्याला दंगलच झाली असते. आणि संयोजक जे आहेत त्यांचं माझं जेव्हा बोलणं झालं तेव्हा आमच्या दोघांचं असं ठरलं की हा हल्ला जो आहे हा अनाउन्समेंट करायचाच नाही. अनाउन्समेंट केली असती तर ही 100% ह्याचं रूपांतर दंगलीत झालं असतं. बरोबर. त्यामुळे काही ठराविक लोकांना आम्ही सांगितलं, मी फोन केला आणि सांगितलं की असं आहे, तुम्ही त्याच लोकांना सांगा. मग ते लोक जेव्हा बाहेर आली तेव्हा त्यांनी ते थोडंसं प्रोटेक्ट केलं आणि मग आतमध्ये सभा सुरू झाली. सभा सुरू झाल्यावरती सभा खूप छान झाली. सगळे ती आम्ही बघितलं. पण त्या म्हणजे काय असतं की काही गोष्टींचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो. तसं हे त्यांच्या एका ट्विट नंतर त्याला रिट्विट झालेलं, त्याच्यानंतर त्याला भाजपनी जे हे दिलं, भाजपनी जो त्याला काय म्हणतो निगेटिव्ह प्रतिसाद दिला. पण त्याच्यामुळे फायदा असा झाला की निर्भय मनोच्या सभा पुढे मोठ्या होत चालल्या जातात सगळीकडे. त्यांनी खूप एक विशिष्ट उंचीला निर्भय मनोज सभा गेली आणि या घटनेमुळे जे काय होतं ते चांगल्यासाठी होतं, याच्यासाठी म्हणजे एवढं जीव घेणं हल्लाही काहीतरी कुठेतरी पद्यावर पडला. चांगली म्हणजे लोकांमध्ये त्याची चर्चा व्हायला लागली. म्हणजे अपेक्षित पुणेकरांना हे अशा गुंडगिरीची किंवा ह्याला अशा अपेक्षाच नाहीये. नाही. आणि पूर्वी पण मी जेवढं लहानाचं मोठं झालेलं आहे, असं एवढी दंगलीचा प्रकार हा कधी अनुभवला नाही राजकीय स्वरूपाचा. आणि तेही भारतीय जनता पार्टी जी म्हणते की आम्ही सुसंस्कृत आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना एक माइंडसेट खूप वेगळ्या पद्धतीने झालं की जर तुम्ही एका साईडला बोलताय की आम्ही सुसंस्कृत आहोत, आम्ही कायद्याने हे करणार, आणि एक साईडला तुम्ही जर बघितलं प्रॅक्टिकली वेगळं आहे. म्हणजे हे दोन गोष्टी मला प्रामुख्याने तिथे जाणवल्या. आता याची सुरुवात कशापासून झाली की निर्भय बनू, म्हणजे आता त्या गोष्टीपासून तर स्वतःला निर्भय असं वाटायला लागलंय का की आपण निर्भय झाल्याशिवाय हे काही हे होणार नाही. निर्भयता आपल्या संचारली का तेव्हा त्या इन्सिडेंट त्या घटनेनंतर आम्ही एवढे सक्षम झालो. भीती मेली म्हणजे तुम्ही एकदा तुमच्या मरण डोळ्यासमोर असेल आणि तुम्ही तो एकदा घटना घडल्यानंतर तुम्ही मला असं वाटतं की
तुम्हाला त्यावेळी नंतर मरण्याची भीती वाटत नाही. बरोबर. कारण की त्यानंतर जेवढ्या सभा झाल्या त्या सभेमध्ये मग एक वेगळ्या पद्धतीची उंची होती त्या सभेला आणि खूप स्पष्टपणे त्या भागातल्या लोकांच्या समस्या असतील किंवा तिथले नेते असतील त्यांच्यावर बोललं गेलं. त्यामुळे ही सभा खूप टर्निंग पॉईंट ठरली असं मला वाटतं. म्हणजे जशी राष्ट्रवादीची टर्निंग पॉईंट पावसातली सभा ठरली होती तशी ही पुण्यातली सभा, कारण की पुण्यामधून जेव्हा ही झालं तेव्हा संबंध महाराष्ट्रात गेलं ते आणि हे भारतामध्ये पोहोचलं आणि भारताच्या बाहेरही पोहोचलं. म्हणजे निर्भय बनवला एवढा मोठा प्लॅटफॉर्म ह्या मार्फत मिळाला की असंख्य लोक इव्हन आताही आम्हाला बाहेरच्या देशामध्ये तुम्ही निर्भय बनव तिथे सभा घ्या असं आग्रह चालू आहे की बाबा भारताबाहेर म्हणजे इव्हन अमेरिका असेल किंवा इंग्लंड असेल तर त्यांचं असं तिथे जी लोक आहेत समविचारी म्हणूयात आपण किंवा त्यांचं असं म्हणणं की तुम्ही इथे या आणि आम्हाला हे सांगा. तुम्ही किती आतापर्यंत निर्भय बनवच्या आतापर्यंत साधारण एक टोटल आकडा तसं अॅक्युरेट नाही सांगता येणार पण साधारण 55 ते 60च्या दरम्यान 55च्या तर पुढे झालेल्या आहेत कारण की मी स्वतःच 55 सभा अटेंड केलेल्या आहेत. तुम्हाला स्वतः ऍड्रेस करायला किती सभांमध्ये मिळालं की स्वतः जाऊन त्याच्यावर जाऊन ते करायचं म्हणजे त्या दोघांची भाषण तर आता एका उंचीवर पोहोचली होती. म्हणजे कसं आहे आम्ही याच्या आधी फक्त डॉक्टर विश्वंभर चौधरी यांना असं मोठ्या सभांना संबोधित करताना बघितलं होतं कारण ते अण्णांच्या आंदोलनापासून त्या या प्रवाहात होते. पण असीम सरोदे सर हे पहिल्या सभा आणि आताची सभा यांच्यामध्ये हे बघितली तर त्यांच्यामध्ये पण ती एक नेत्याची प्रगल्भता यावी लागते की नाही की चळवळीतनं जे तयार होतात तशी माणसं ती दिसायला लागलेली आहेत. पण त्या असीम सरोदे हे या अशा सभा घ्यायला आता झालेले. पण यांनी कशी एक सगळ्यात खरं काय म्हणूयात आपण त्याला एक सगळ्यात महाराष्ट्राला असा एक प्रश्न पडलेला होता की ज्या लोकांच्या विरोधात डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी आवाज उठवलेला होता म्हणजे लवासाच्या प्रकरणात म्हणा किंवा या प्रकारात म्हणा काय स्वतः विश्वंभर चौधरी हे शरद पवारांच्या विरोधात उभे ठाकलेले होते. त्यांच्या केसेस चालू होत्या. पण तेव्हा त्यांच्याशी जेव्हा असे वैचारिक हे व्हायचे तरी त्यांनी तुम्हाला ऍक्सेप्ट केलं विश्वंभर चौधरींना? हो, मी एक सांगेल म्हणजे मी विश्वंभर सरांच्या तोंडातून खूप वेळा ऐकलंय की असीम सरोदे सरांच्या तोंडातून ऐकले की आम्ही पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची खूप सडकून टीका करायचो म्हणजे बोलायचो की बाबा हे चुकीचं आहे पण त्यांनी अशा पद्धतीने कधी वागणूक दिली नाही. बरोबर. म्हणजे विश्वंभर सरांचा जरी लवासाचा जो प्रश्न असेल किंवा त्यांनी तरी शरद पवार साहेबांनी असं कधीही पर्सनल लेवलला जाऊन कोणत्या गोष्टी केल्या. बरोबर. आणि आत्ताचं जे राजकारण आहे ते मला असं वाटतं खूप वेगळ्या लेवलला आणि पर्सनल लेवलला चाललेलं आहे. मी नेहमी हा विचार करतो की जेव्हा हे जर आपण जिल्हा पातळीला बोलतोय किंवा मोठ्या मोठ्या ठिकाणी आपण सभा घेतोय हे जर ग्रामपंचायतीपासून जर सुरू झालं तर ह्याचा फरक खूप वेगळा पडेल. परंतु मला असं वैयक्तिक वाटतं की सगळ्यात जास्त सुरुवात करताना ग्रामपंचायतीला किंवा छोट्या ह्याच्यात आपण वॉर्ड स्तरीय म्हणूयात. आता पुणे महानगरपालिकेच्या पण काही दिवसांनी विधानसभा झाल्यावरती इलेक्शन लागतील तर त्याचा एक अजेंडा आम्ही जो रेडी करतो ना तर तिथे आम्हाला वाटतं की त्या ठिकाणी जास्त प्रमाणे लोकांना निर्भय बनायची गरज आहे. कारण की इथले जे मुद्दे आहेत ते खूप बेसिक मुद्दे आहेत आणि त्या बेसिक मुद्द्यामध्येच कोण हात घालत नाही असं मला वाटतं. निर्भय बनूच्या 50 सभा झाल्या त्यातली आता ही पुण्यातली सभा तर आपण बघितलीच. अशी कुठली सभा होती की जी संख्येनं जास्त होती प्रचंड मोठी सभा झाली आणि त्याच्यातनं फार असं हे वाटलं की वा ही सभा छान झाली असं नाही का? तसे आपले वेगवेगळे प्रयोग असून सगळ्या मोठ्या सभा आपण बघतो की काय काय सभा एकदम रंग देऊनच जातात रंग लावूनच जातो असं की अशा सभा सुंदर झाल्या. तशा पाहायला गेलं तर आम्ही सुरुवातीला जे सभेचं सुरुवात केली त्याला साधारण मी तुम्हाला म्हणतो सुरुवातीला 40 लोक होते हे निर्भय बनूच्या टीम मध्ये. तर त्यानंतर जी संख्या वाढत गेली त्यानंतर ती 100ची 200 झाली मग 500 झाली. नागपूरमध्ये खूप चांगला टर्न मिळाला. नागपूरमध्ये खूप चांगली सभा झाली आणि सुरुवातीला जे 200-500 लोक यायची ते जसं जसं 5-6 सभा झाल्यानंतर मग ह्याची संख्या खूप वाढत झाली कारण की याचा अवेअरनेस खूप वाढते लोकांमध्ये आणि लोक हळूहळू निर्भयपणे बोलावे लागले. आणि ही जेव्हा लोक बोलायला लागली त्यावेळी मी तुम्हाला सांगतो की आता जवळच उदाहरण देतो कणकवली झालं किंवा रत्नागिरी झालं इव्हन कोल्हापूरची सभा तर रेकॉर्ड ब्रेक सभा होती. कोल्हापूरला आम्ही शाहू महाराजांना जेव्हा भेटायला गेलो तेव्हा
तिथे त्यांनी आम्हाला स्वतः सांगितलं की तुम्ही जे करताय ते खूप योग्य करताय आणि माझा याला पूर्ण पाठिंबा आहे, आणि स्वतः त्यांनी अध्यक्षपद घेतलं. म्हणजे त्या त्या निर्भय मनोच्या सभेचे अध्यक्ष ते होते. बर. पण मी ती सभेचं काही हे बघितलं, ते समोर बसून ऐकत होते का ते स्टेजवर बसलेले होते? नाही, ते समोर बसून ऐकत होते की अच्छा. आपलं निर्भय मनोचं एक हे आहे की कोणत्याही राजकीय लोकांनी त्या स्टेजवर प्लॅटफॉर्मवरती येऊ नये. कारण की हा मुद्दा, ही जी लढाई आहे ती लढाई फक्त ओरिजिनल शिवसेनेची नाहीये, हम्म. ती लढाई ओरिजिनल राष्ट्रवादीची नाहीये, ती लढाई काँग्रेसची नाहीये, ती लढाई आहे मोदी शहा विरुद्ध आम्ही भारताचे लोक. हम्म. त्यामुळे कोणताही पक्ष वरती येईल किंवा काय असं आपण कधीच केलं नाहीये. हम्म. आपण जास्तीत जास्त महिलांना प्राधान्य दिलेलं आहे. आता कोल्हापूरला ज्या महिला होत्या वरती, त्या वीर माता होत्या, किंवा तिथे जे सामाजिक कार्यकर्ते होते त्यांच्या घरातल्या जे असतील वरिष्ठ त्यांचे होते आणि लोक होती. आणि शाहू महाराजांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आदल्या दिवशी अशी एक न्यूज आली आमच्या कानावरती की शाहू महाराज तुम्ही निर्भय बनवला अध्यक्ष होताय, परंतु कोणाचे होताय? ज्या असीम सरोदेंनी शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात होऊ नये याच्यासाठी विरोध केलाय, म्हणजे तुमचे जे पूर्वज आहेत त्यांना विरोध केला, त्यांच्या सभेचे तुम्ही अध्यक्ष होताय. तर अशी एक मी तर त्याला अफवा म्हणेल. मग हे 2 दिवसामध्ये आम्हाला कळलं. मग जेव्हा आमची चर्चा झाली त्यावरती ती घटना ती तशी नव्हतीच. ती घटना कशी होती मी तुम्हाला 1-2 मिनिटात सांगतो. की अरबी समुद्रामध्ये जेव्हा शिवाजी महाराजांचं स्मारक करायचं होतं, तेव्हा महाराजांची जर संकल्पना तुम्ही जर वाचली असेल तर मला वाटतं 4थीच्या पुस्तकांमध्येच आहे की महाराजांनी सांगितलं होतं की तुम्ही युद्ध करा, तुम्ही जेव्हा युद्धाला जाल तेव्हा तुम्ही जे वाहन वापराल किंवा तुम्ही जे घोड्यावरती जाल तेव्हा शेतकऱ्याच्या एकाही देठाला धक्का लागता कामा नये. आणि एवढी ती शेतीविषयक किंवा निसर्गाविषयक त्यांची ती तेवढी आपुलकी होती, भावनिकता होती. आता हे मी असं म्हणेन की शिवाजी महाराज हे निसर्ग प्रेमी होते आणि त्यांना हे जर विचार त्यांना ते जर असते तर त्यांनी विचार जर केला असता की समुद्रामध्ये माझं स्मारक होईल, ती समुद्रामध्ये जे जीवजन्य आहेत, म्हणजे तिथे जे आता कोळी लोक आहेत ते मासेमारी करतात, त्यांना 100% तिथे कुठेतरी इम्पॅक्ट पडेल. आणि समुद्रामधलं जे काय बोललं जे जीवन आहे ते विस्कळीत होईल. यामुळे तुम्ही तिथे करू नका, तुम्ही रायगडावरती करा किंवा अन्य ठिकाणी करा. सरांची भूमिका ही होती, त्याला मांडलं उलट गेलं. मग हे जेव्हा आजही आता एवढा अफाट खर्च त्याच्यासाठी ऑलरेडी झालाय, पण एक मातीचं ढेकूळ सुद्धा तिथं अजून काय तिथं पाण्यात, आता जर का त्याच कार्यकर्त्यांना विचारलं की हे कुठं पूजन झालं, भूमिपूजन झालं ना त्या स्मारकाचं, ते भूमिपूजन झालं कुठं ही जागा सुद्धा आता ते कोणी सांगू शकत नाही, अशी अवस्था तिथली आहे. मला असं, मी स्पष्टच बोलेल कारण की निर्भय बनवून असल्यामुळे मी स्पष्टच बोलतो. मला असं वाटतं की फडणवीस साहेबांचं हे सगळं राजकीय त्यांचा दृष्टिकोन होता. त्यांना राजकीय त्या गोष्टीला पार्श्वभूमी होती आणि ती जर राजकीय पार्श्वभूमी नसती तर त्यांनी आता ते करून दाखवलं असतं वेगळ्या ठिकाणी. आज गड किल्ले किती आहेत तुम्ही जर पाहायला गेलं तर ते अजून वेगळ्या अवस्थेत आहे. तुम्ही तिथे खर्च करायला पाहिजे होता. तर हे मला वाटतं की शिवाजी महाराजांना घेऊन केलेलं राजकारण आहे. पण मग आता परत आपण निर्भयवर त्या दिवशीच्या सभेवर येऊ, पण मग शाहू महाराजांचं त्याच्यावर काय उत्तर होतं? शाहू महाराजांना जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा शाहू महाराजांनी सांगितलं की मी याची खूप शहानिशा केलेली आहे आणि तुम्ही मला नाही सांगितली तरी मी अध्यक्ष होणार म्हणजे होणार, कारण की मला माहिती आहे की खरी घटना काय झालेली आहे. त्यामुळे त्यांनी स्वतः सांगितलं की मी स्वतःच अध्यक्ष म्हणून मी पूर्ण ते सभेला सुरुवातीपासून शेवटपर्यंत होते. त्यांच्या घरातले लोक होते तिथे, सतेज बंटी पाटील आमदार आले होते, अजून एक कोणतरी आमदार होते आणि बाकी पदाधिकारी होतेच. आणि त्यांनी सांगितलं की ही सभा दसरा चौकातच घ्यायची. अरे बापरे. म्हणजे ही ऐतिहासिक दसरा चौक आपण जी म्हणतो तर ती त्या चौकातच घ्यायची असं त्यांचाच मानस होता की तिथेच घ्यायची. आणि त्या सभेमध्ये गर्दी तर रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती. मलाही तिथे बोलायला मिळालं. प्रत्येक वेळी मला असं वाटतं की असीम सरोदे असतील किंवा विश्वंभर चौधरी असतील, यांना एक वैयक्तिक लेवलला राजकारण करून काहीतरी मिळवायचे अशी भावना मी अजून पाहिजे नाही.
ती भविष्यातही नसेल. पण त्यांनी जो माझ्यासारख्या युवकाला एक संधी दिली की बंटी तू हे आता भाषण तू करायचंयस, तू इतक्या सभा केल्यास, तुझ्या स्वतःमध्ये तुला काय वाटत नाही. त्यामुळे आता त्यांच्यावर पण लोड येत असेल ना, आता एवढ्या सभा झाल्यानंतर आता एकाच ठिकाणी समजा 2 दिवसाची सभा आली, ते एकाने एकीकडे एकीकडे 2 आता दिवस आम्ही झाले. आता 3-4 लोक 3-4 ठिकाणी, आता जशी जशी युद्ध पेटायला जवळ 3-4 सभा एकाच ठिकाणी घ्यायच्या, तसे तुमच्यासारखे वक्ते पण तयार व्हायला पाहिजे. नक्कीच. आणि मी असं सांगेन की बऱ्याच ठिकाणी आम्ही वेगवेगळी जातो, कारण की सभेचा तेवढा प्रचंड की सभा एका ठिकाणी नसते. आता मागच्या आठवड्यात आम्ही चंद्रपूरला गेलो होतो. चंद्रपूर बद्दल 1-2 मिनिटं मी सांगेल. चंद्रपूरचं जेव्हा आम्ही गेलो तिथे ताडोबा महोत्सव होता. कोट्यवधी खर्च केला तिथे, कोट्यवधी. ताडोबा महोत्सवावरती. ताडोबा महोत्सव म्हणजे काय, तिथे गाणी होती, तिथे संगीताचा कार्यक्रम होता. संगीताचा कार्यक्रम ठेवायला आमचा आक्षेप नाहीच. जेव्हा आम्ही ताडोबा जंगलामध्ये गेलो ना, तिथे जी वणवा लागतो किंवा तिथे जे प्राणी आहेत त्यांचं संगोपन नीट होतंय का, ह्याच्यावरती खर्च जर केला ना, तर ताडोबा सारखं जे जंगल आहे तिथे जे प्राणी आहेत त्यांची संख्याही खूप वाढेल आणि पर्यटकांचा रीगही लागेल. परंतु काही ठिकाणी असं झालं की तिथे जेव्हा लोकल ठिकाणी आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं की साहेब इथे आम्हाला डेव्हलपमेंटला चान्स मिळत नाही. आता ई व्हेकल आहेत, ई व्हेकल नवीन आल्यात, तिथे अजून ई व्हेकलचं सुरुवात नाहीये. म्हणजे शोकांतिक आहे. तिथे आर्टिफिशियल डोंगर केलेले आहेत. कोल मायनिंग जे आहेत, त्या कोल मायनिंग मध्ये आम्ही व्हिडिओही केला, तिथे एक 2-3 दिवसावर तो रिलीजही केला. तिथे तुम्ही जेव्हा एक कोल मायनिंग करता तेव्हा एक प्रोसेस असते की तुम्ही ते जे उत्खनन करता, तुम्ही जेव्हा आर्टिफिशियल डोंगर बनवणार तर त्याला पॅरामीटर्स असतात, त्याचे काही नियम असतात की तुम्ही झाडे तिथे कशी लावायला पाहिजे आहेत, झाडे तिथे लावायलाच पाहिजेत, त्यांनी त्याचं संगोपनच करायला पाहिजे. त्या जर व्हिडिओमध्ये पाहिलं तर त्या व्हिडिओमध्ये तिथे झाडे नाहीत. सगळं जे आर्टिफिशियल केलंय त्याला सगळं ताडोबा आता पोखरत चाललेत का काय? ताडोबाला हे पोखर काम तर सुरूच आहे. आणि ह्या सगळ्या माध्यमातून जो प्रदूषण होतंय, जो काय बोलत आपण, गाव आणि जंगल खूप जवळ यायला लागलेले, आणि तिथे जो प्रदूषणाचा जो काय बोलत की खूप पोल्युशन आहे तिथे, त्याचं तिथे एक लोकल आहेत, त्यांनी सांगितलं की इथे आम्ही आर्टिफिशियल फुफ्फुस लावलं होतं. तर मुंबईमध्ये 8 दिवसात ते खराब झालं. आमच्या चंद्रपुरामध्ये ते 6 दिवसात खराब झालं. अरे बाबा. म्हणजे तिथे किती प्रमाणात पोल्युशन असेल हा तुम्ही विचार करू शकता. मग ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष नाहीये का? मग तुम्ही ताडोबा महोत्सव घेताय, काही हरकत नाही, पण ह्या बेसिक गोष्टी आहेत ना, लोकांना व्यवस्थित श्वास घ्यायला मिळत नाही. आणि अशा गोष्टींमध्ये मग चंद्रपूर मधल्या लोकांनी चंद्रपूरमध्ये 6,000 ते 7,000 लोकांची गर्दी होती. आणि मी गर्दीच म्हणेल त्याला. आणि एकही माणूस शेवटपर्यंत उठला नाही. मग मी त्यांच्या भाषणामध्ये जेव्हा मी विश्वंभर चौधरी सर असतील किंवा असीम चौधरी सर असतील, तर त्यांचं असं आहे की तुम्ही धर्मांबद्दल बोलताय ना, तर आम्ही पण हिंदू आहोत, पण आमचं हिंदुत्व वेगळं आहे. तुमचं हिंदुत्व हे तुम्ही राजकारणासाठी वापरा. आम्ही हिंदू आहोत, आम्हाला तुम्ही ठीक आहे, तुमचं सगळ्या गोष्टी आता झाल्या असतील ना, तर आता रोजगार द्या, आता आम्हाला स्वच्छ हवा द्या, आम्हाला स्वच्छ पाणी हवंय, असंख्य समस्या आहेत. निर्भय बनवच्या माध्यमातून आपण हे मांडतोय. बरोबर. खरं तर आता निर्भय बनव ही चळवळ एका टप्प्यावर आलेली आहे, सगळीकडनं प्रचंड त्याला प्रतिसाद मिळतो आहे. आता इलेक्शन झाल्यानंतर ही निर्भय बनवच्या राजकीय व्यासपीठावर तर आपण बाकीच्या सगळ्या राजकीय लोकांना आपण त्या व्यासपीठ शेअर करत नाही आहोत, पण ही उघड दिसते की त्या फक्त भाजप विरोधात ही उघडलेली मोहीम आहे. तुम्ही मगाशी म्हटलात ही फक्त मोदी आणि शहान विरोधात उघडलेली मोहीम आहे, भाजप विरोधात. पण त्यातनं काही लोक तुम्हाला असं सांगतात का, म्हणजे जे इथं पुण्यात जे इन्सिडेंट घडला त्याच्यावर काही भाजपमधल्या लोकांना सुद्धा हा मान्य नव्हता, मग त्या लोकांमधनं काही भाजपमधल्या काही लोकांनी असं तुमच्याकडे संपर्क केला की नाही हे आमचं हे चुकलं किंवा आम्हाला हे मान्यच नाही, आम्हाला पण हे पटत नाही, असं कोण भाजपमधनं कोण अप्रोच होतं का तुम्हाला? तसं पाहायला गेलं तर आता ह्या प्लॅटफॉर्मवरती बोलतोय मी MH12 न्यूजच्या, की भाजपचे काही पदाधिकारी आहेत ते माझ्या खूप जवळचे मित्रही आहेत. जेव्हा ही घटना घडली, घटनेनंतर मलाही फोन आले, मला भेटणं पण झालं की बंटी आता आमच्या
आमच्या डोक्यात असं काही हे नव्हतं की सगळं करावं, पण काही पार्टीचे आदेश असतात किंवा काही गोष्टी असतात तेव्हा आम्हाला फॉलो करावं लागतात. मग एक असं झालं की बाबा मी म्हणलं की ठीक आहे, आपली आयडिओलॉजी जरी वेगळी असेल तरी आपली मैत्री ही कायमच राहील, त्याबद्दल काही दुमत नाहीये. पण संघटना आणि संघटनेमधले काम जरी वेगळी असतील तरी हा विषय वेगळा आहे, बरोबर. तो विषय वेगळा आहे. त्यामुळे भाजपचे भरपूर पदाधिकारी आहेत जे माझे अजूनही मित्र आहेत, अजूनही कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, आजही आम्ही भेटतो. पण त्यांच्याही ह्याच्यातनं तिथे संमिश्र प्रतिसाद होता. म्हणजे सगळ्यांना ते करायचं असं नव्हतं. तुम्ही जर पाहिलं तर बरेचशे लोकांचा त्याला विरोध होता ही भाजपची आपली संस्कृती ही नाही. बरोबर. मग असा एक साईडला विरोध होत असताना एक साईडला हल्ला, म्हणजे हा संमिश्र प्रतिसाद होता असं मला वाटतं. अच्छा, म्हणजे भाजपमधले काही लोक तुम्हाला तसे सपोर्ट मध्ये तुमच्या उतरले. सपोर्ट मध्ये म्हणता येईल किंवा त्यांना हे पटलं नाही. म्हणजे मला त्यांची एक की बाबा ही अशी हिंसक घटना नको करायला. बरोबर बरोबर. आता जेव्हा आपण या लोकसभेच्या अगदी तोंडावर येऊन उभे ठाकलेलो आहोत, महाराष्ट्रात या निर्भय बनो या सभांचा किती परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? की किती लोकसभा सीटवर या निर्भय बनोच्या या सगळ्या सभांचा परिणाम होईल आणि किती भाजप किती जागा, त्यांचा तो 400 पार टप्पा, किंवा आपण महाराष्ट्रापुरता विचार करू 48 जागा. खरं तर महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला हे झालं होतं का, हिंदीतनं सभा घ्या एखादी निर्भय बनोची? आम्हाला महाराष्ट्र बाहेर आम्हाला मध्य प्रदेशमध्ये सांगितलं गेलं की तुम्ही तिथे या. आम्हाला बंगालमध्ये सांगितलं गेलं. अरे वा. आता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा दिल्लीमध्ये आम्हाला सांगितलं गेलं की इलेक्शन चा भाग नंतरचा, परंतु आम्हाला म्हणजे बेसिक त्यांचं असं होतं की आपण म्हणूया की तुम्ही आधी आम्हाला आमच्या लोकांना सक्षम करा. म्हणजे इव्हन महाराष्ट्रात जरी तुम्ही पाहिलं किंवा तर म्हणजे त्या नवद्यावर सांगावं लागलं की बाबा तू चल, आता तुला भोवल्यावरती चढायचंय, तू निर्भय बन. म्हणजे उमेदवार नसल्यासारखे उमेदवार घाबरतात बोलायला, उद्या ईडीची कारवाई होईल म्हणून बोलत नाहीत. म्हणजे हे मी खूप जवळनं शिवसेनेचा खूप अनुभवलेला आहे. म्हणजे आताच आमदार रवींद्र वायकर गेले शिंदे गटामध्ये, तर त्यांचा आणि माझा पाडवी सुद्धा गेले आज काल काहीतरी, ते पाडवी सुद्धा काय विधान परिषदेचे सदस्य होते ते शिंदे गटात गेले. आता त्यांच्याबाबत मला जास्त सांगता येणार नाही, ते गेलेत ते मला कळलं, पण मी यांच्याबाबत जास्त स्पष्ट का सांगू शकेल कारण की ह्यांच्याबाबत आमचा एक बॉन्डिंग म्हणूयात किंवा आमच्या मिटिंग्स व्हायच्या. कारण की जेव्हा किरीट सोमयाजींनी जेव्हा त्यांच्यावरती आरोप केले कोकणातल्या जागेसंदर्भात, तर त्या केसेस आम्ही ऍडव्होकेट आसिम सरोदे सरांनी त्या हँडल केलेल्या आहेत आणि एक ज्युनियर म्हणून मी त्यांच्यावर काम केलेलं आहे. तेव्हा आमदार रवींद्र वायकर यांच्याबरोबर बोलत असताना बऱ्याचशा गोष्टीचा खुलासा झाला की नक्की आम्ही त्या जागा कशा घेतल्या होत्या, आणि त्यामध्ये आम्हाला कोणत्याही दृष्टीने असं जाणवलं नाही की ह्यांनी कोणत्या वेगळ्या मार्गाने किंवा त्याचं मूल्य कमी असून खरेदी केली, असं काही आम्हाला जाणवलं नाही. आणि त्यावेळी ते इव्हन महापत्रकार परिषदेच्या आदल्या दिवशी आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत बरोबर होतो. उद्धव ठाकरे साहेब, आसिम सरोदे होते, मी होतो, अनिल देसाईजी होते, अनिल परब होते, आणि ही सगळी लोक आम्ही एका ठिकाणी सगळ्या हा उद्याचा अजेंडा ठरवत होतो. आता एवढ्या जवळचा माणूस, म्हणजे उद्धव साहेबांच्या एवढ्या जवळचा माणूस असं जाऊ शकेल हे मला खूप प्रश्नचिन्ह होतं. शेवटी थोडंसं ते मिटिंग जेव्हा अटेंड करत नव्हते तेव्हा थोडस एक अशी चाहूल लागली होती की बाबा त्यांना काहीतरी. किती असे तुम्ही आता इतके दिवस या क्षेत्रात त्यांच्या या सगळ्या विरोधी गटात, म्हणजे ज्याला काय म्हणत आपण इंडिया आघाडी जी आहे त्यांच्याबरोबर तुम्ही इतके दिवस आहात. आता मागच्या दशकात काँग्रेसचे अचानक हे गेले, अशोक चव्हाण सोडून गेले, ते तर अगदी प्रमुखच, म्हणजे त्यांना विरोधी पक्ष नेते होते, ते माजी मुख्यमंत्री होते, प्रदेशाध्यक्ष होते काँग्रेसचे, असे सगळे सोडून गेले. पण हे जेव्हा तुम्हाला आतापर्यंत कळत नाही, अचानक रात्रीत एकदम बॉम्ब फुटावा तसं फुटतो, यावेळेस या लोकांची काय प्रतिक्रिया असते, काय यांच्या मानसिक, यांनी सगळ्यांनी मानसिक तयारीच करून ठेवली, कोण जाईल काय सांगता येत नाही अचानक. यांनी माइंडसेट तयार करून घेतलेला आहे की आपल्या साईडनी कोण आपल्या राहील का नाही माहिती नाही, म्हणून तर उद्धव साहेब जे आहेत ते जनतेमध्ये गेलेले. तुम्ही जर पाहिलं तर आज शिवसेनेतल्या शाखा अध्यक्षाबरोबर पण ते डायरेक्ट कनेक्ट होतात
ह्याचं कारण त्यांना माहितीये की आपल्या बरोबरचे जे नेते गेलेले आहेत ते नेते न राहता ते कुठेतरी भाडोत्री प्रकार घेऊन किंवा नाही का एक भाड्याने आम्ही विकत काहीतरी घेतोय अशा प्रकार झाले. त्यामुळे नेत्यांवरती तितकासा त्यांचा विश्वास नाही परवा राहिला. दिवशी काही मोजके सोडले तर. बरोबर, परवा दिवशी आसिमजींनी, ऍडव्होकेट आसिम सरोदेंनी एक लिस्ट वाचून दाखवली की हे एवढे एवढे आमदार परत येण्याच्या वाटेवर आहेत. पण इकडनं तर शिवसेनेकडनं तर असं कळतं आहे की यांना काय परत परतीचे दोर यांचे कापून टाकलेले आहेत. तर त्याच्याबाबत काय तुमचं तुमचं हे काय? त्याच्याबाबत असं आहे की आता ऍडव्होकेट असीम सरोदे सरांना महाराष्ट्रातले खूप सारे नेते संपर्क करत असतात. बऱ्याचशा त्यांच्या खाजगी गोष्टी असतात तेही बोलून दाखवत असतात. मी प्रत्यक्ष बऱ्याचशा मिटिंग्सला असतो. आता ते जेव्हा बोलतात तेव्हा जे सरांनी जी नावं घेतली ती नावं बरोबरच आहेत सर्व नावं. आणि आता शेवटी उद्धव साहेबांचा तो कॉल आहे की त्यांना घ्यायचं किंवा नाही घ्यायचं. पण शेवटी असं म्हणूयात की एखाद्याला म्हणजे मी असं म्हणेल की आमदार नितीन देशमुख जे होते त्यांना गुवाहाटीला बोलवलं गेलं आणि तिथनं ते पळून आले. तर जेव्हा ते पळून आले तेव्हा उद्धव साहेबांनी त्यांना घेतलंच ना. त्यांना असं नाही केलं की तू येऊ नकोस वगैरे. तर असेही काही लोक असतील की ज्यांच्या काहीतरी प्रेशर केलेलं आहे आणि ज्यांना सांगितलं की तू हे जर नाही केलं तुला ईडी तू एकतर जेलमध्ये जा नाही तर आमच्याकडे. असे जे मानसिक तणावाखाली असतील त्यांचाही उद्धव साहेब मला असं वाटतं पॉझिटिव्ह विचार करतात. बरोबर. आजची आपण कायमच तुमच्याशी भेटत राहू, कारण आता लोकसभा तोंडावर आलेली आहे. आता निर्भय बनोचे सैनिक तुम्ही म्हणून, निर्भय सैनिक म्हणून तयार झालेले आहात. आसिम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांच्या तालमीत, या 2 वाजता त्यांच्या तालमीत तुम्ही तयार झालेले आहात. अनेक सभा तुम्ही गाजवताल, अनेक निर्भय सैनिक तुमच्यासारखे तुम्ही तयार करताल, याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि आपण अशाच कायम वेगवेगळ्या विषयांवर असे काही वेगवेगळे इन्सिडेंट झाले तर आपण असं कायम भेटत राहू. निर्भय बनो ही एक चळवळ जी महाराष्ट्रात चालू झालेली आहे. त्या निर्भय बनोचे हे निर्भय सैनिक, आपण त्यांचं सगळ्या सध्याच्या न्यूज चॅनल ज्यांनी या निर्भय बनोच्या या सभा टाळल्या होत्या आधीच्या, त्यांना अचानक या निर्भय बनोच्या सभा घ्याव्या लागल्या. त्या किती परिणामकारक आहेत, त्याच्यापासून काय आउटपुट मिळणार आहे, त्याच्यातनं समाज सुधारणा होणार आहे का? आजही ते व्यासपीठ कुठल्याही राजकीय माणसासाठी उपलब्ध नाही, पण ते उघड आहे की प्रस्थापित असलेल्या राजकारणाच्या विरोधात निर्भय बनो ही चळवळ चालू झालेली आहे. आसिम सरोदे आणि विश्वंभर चौधरी हे दोघं ताकदीने या लढाईत उतरलेले आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता ते या चळवळीत उतरलेले आहेत. आणि आता बघायचं हेच आहे की ही चळवळ पुढे कुठल्या टप्प्यावर जाते. जसं मागं आपण राज ठाकरेंची आंदोलनं बघितलेली होती, मागं आपण अण्णांची म्हणजे अण्णा हजारेंची आंदोलनं बघितलेली होती, त्याप्रमाणेच ही निर्भय बनो ही चळवळ कुठल्या टप्प्यापर्यंत पोहोचते, त्याचं पुढे काय होतं हे येणारा काळ नक्कीच सांगेल. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. महाराष्ट्रातनं मात्र प्रभाव टाकणाऱ्या ज्या काही सभा आहेत त्यात निर्भय बनोंच्या ज्या प्रचंड होणाऱ्या सभा या नक्कीच परिणामकारक ठरतील. त्याचा किती फायदा ह्या महाविकास आघाडीला होईल, इंडिया आघाडीला होईल, किंवा किती नुकसान ते भाजपला किंवा भाजप प्रणित जे इंडिया आहे त्याला करू शकतील, हे 4 जूनच्या निकालावर दिसेलच. तोपर्यंत हे असे व्हिडिओ बघत राहा. MH12 न्यूजला तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा हा जास्तीत जास्त व्हिडिओ. धन्यवाद.